आईचं चाललं होतं इकडं ज्वारी नीट करायचं काम. कोण म्हणतं सरकारला काळजी नाही. लोकसंख्या वाढते काळानुसार आणि लोकांची वजनं वाढायला लागली. त्याच्यामुळे सरकारने कुपनामध्ये ज्वारी फुकट वाटायला चालू केली आहे. अर्धा तास झाला आई ज्वारी नीट करत होती. ज्वारीत कचरा आहे का कचऱ्यात ज्वारी तेच काय कळणार. चहा बराच वेळ झाला ठेवला होता, त्याच्यामुळे पुन्हा एकदा गरम करायला ठेवला. चहा उकळल्यानंतर 1 कप चहा गाळून घेतला. बऱ्याच लोकांच्या कमेंट येतात की दादा तू गाळणीने चहा गाळून घेत नाही. कारण का आमची आई पण अशीच हाताने गाळते. ती काय परफेक्टमध्ये गाळते. तीच सवय आम्हाला लागली, त्याच्यामुळे आम्ही काय गाळून वापरत नाही. बाहेर देशामध्ये आपल्या करंज्या दिवाळीचे पदार्थ एवढं आवडतात का नाही लोकांना, पण त्यांना कळतच नाही करंजीमध्ये रवा आत कस काय जातोय. त्यांना सांगायचं नाही, त्यांच्या पुढं माझ्यासारखा बुकना पाडायचा. त्याच्यानंतर मी झोपलेली हातरुणं काढायला चालू केले. जशी थंडी वाढली तशी हातरुणं वाढायला लागली. काढायला माझा मुडतोय. त्याच्यानंतर मी हॉल झाडायला चालू केलं. वर्षाचे 365 दिवस असते, त्यातलं 2 कामं फिक्स, किचन आणि हॉल. मी निघालो होतो आईला वावरात सोडायला. मी आणि आईने संगच टाटा बाय बाय केला. आईला वावराच्या अलीकडे सोडलं. आई निघाली वावरात चालत. जेव्हापासून वाल बंद पडली का नाही तेव्हापासून पेट्रोलची बचत चालू झाली. आईला सोडून मी निघालो होतो कामाव जावा का घरी राहावा हेच कळाना. काळजा दगड ठेवला आणि निर्णय घेतला आज घरीच राहायचं. आज शनिवार असल्यामुळे घरी जाता जाता मारुतीच्या पाया पडलो. माझ्या आयुष्यात काही संकट असते का नाही त्याच्या संग लढण्याची ताकद मला दे. हनुमानाच्या पाया पडून मी निघालो घरी. आत्ताच मला 10:50 झाले होते. कामावर जायला 11:30. काम करायचं किती आणि यायचं किती, कारण का आधीच दिवस बारीक झालाय. रस्त्यात डॉगेशबाई उभे थांबले होते. म्हणले पावती देऊन जावा. म्हणलं आता पैसे नाही आणलं. डॉगेशबाई म्हणले पुढल्या वेळी डायरेक्ट चाकाच्या खाली येईल. त्याच्यानंतर कामाला डावा भरलेला घरीच खोलायला चालू केला. आजच्याला जेवायला केलं होतं बटाटा आणि चपाती. मग बटाटा आणि चपातीचा मी इकडं बुकना पाडायला चालू केलं. नशिबात घडणाऱ्या गोष्टी आजपर्यंत कोण थांबू शकलं ना. मी फक्त मम्मीला सोडून येणार होतो. कामाला जायचं फक्त निमित्त होतं. कसं घडणाऱ्या गोष्टी घडत असतात, त्याच्यामुळे एवढा काही विचार करायचा नाही. त्याच्यानंतर जेवलेली भांडी धुईला घेतली. हीच भांडी अशी ठेवली का नाही, घरी आल्यानंतर आई मला म्हणेन पोळा कामाला गेलाची गेला नाही पण भांड्याचा पाळा लावून ठेवला. रानातून दमून आलेला माणूस असली चिडचिड करते का नाही, डायरेक्ट कांगारावळाच करते. त्याच्यानंतर वल्लीच्या पताका काढायला चालू केल्या. आई जर रानातून आली ही कपडे बघितली का नाही, होय रे पोळा कामाला गेलाची गेला नाही, हे बाप तुझा कपडे काढायचा का. 5 वाजल्यानंतर मी निघालो होतो ना आईला ना अण्णाला वावरात आणायला. गाडीमध्ये पेट्रोल कमी होतं. गाडीमध्ये पेट्रोल टाकलं 100चं. त्या दिवशी मामाने 500 रुपये दिलतं का नाही, ती गेलो पेट्रोलला. कसं आहे महात्मा गांधी गरीब लोकांकडे राहिलंच नको का. आमच्या घरात एसी नाही काय, फ्रीज आहे की आमच्या घरात. पेट्रोल टाकून झाल्यानंतर मी निघालो आईला ना अण्णाला वावरात आणाय. आई अण्णा कुठे काय करताय. बच्चे कंपनी बच्चे कंपनी कुठे आव कुठे बच्चे कंपनी कुठं बसलेत काय माहित. अरे अण्णा तिकडे आहे तुम्ही काय करताय. बच्चे कंपनी वालाला चांगली आता फुलं लागल्यात. 1 नंबर. आता औषधाला जपाय लागेल. अण्णाचं चाललं होतं इकडं खुरपायचं काम. अण्णा म्हणले आपली एकदा वाल तोडाय चालू झाली ना खुरपाय सवड भेटणार ना. आई पलीकडून खुरपत होती, पप्पा अलीकडून. कसं म्हणजे बोलायला बरं पडतं एकमेकांना. वालीला शेंगावी असल्या भारी लागल्या होत्या आणि फुलं बी असली भारी लागली होती ना, विचारायच नको. फक्त आम्ही घरी गेलो ना लोकांनी वावरात शिरून शेंगा नाही नेल्या म्हणजे बरं होईल. लोकांना काय कळतच नाही. 2 पैसे व्हायला लावलेत, लोकच 2 पैसे करतात. लागल्यात वालाला तोंडालाच लावले नेमकं इकडं. या जायचा रस्ता आहे आणि नेमकंच इकडे लागलेत. इथं शेंगा राहिल्या तर नशीब. कारण काय ना या जायचा रोड असला ना लोक पटपट तोडतात लगेच घेऊन जातात. कळतच नाही लोकांना काय करावं काय नाही. राहिलं तर राहिलं, आता काय आपण आपल्या पद्धतीने आपण करत राहायचं. पण गावलं ना भाऊ सुट्टी नाही. असं बडवी डोलकीला बांधून ये तुला बडा बडा बडविल. अण्णाचं ना आईचं खुरपून झाल्यानंतर आम्ही निघालो घरी. आईने जाताना लगेच टाटा बाय बाय केला. तुला माहितीये का आपले 20,000 फॉलोअर झाले. अच्छा धन्यवाद. 20,000 फॉलोअर्स कंप्लीट. इकडं आईने चहा ठेवल्यानंतर चहा शंकरपाळ्याचा बुकना पाडायला चालू केलं. ही आमची शेवटची पिढी. त्यांना मोबाईलमधलं एवढं कळत नाही. नाहीतर आता बारकी पोरं 1 वर्षाचा मुलगा झाला की त्याला मोबाईल येतोय, फोन लावा येतोय, यूट्यूब लावा येतोय, इंस्टा लावा येते.
पण आमच्या आईला ह्यातलं अजून काही एवढं जमत नाही. आमच्या आईनेच ती मला हाला हा म्हणते, तू फक्त पुढं चालत राहा. मी शंकरपाळ्या बुडून बुडून मारल्या आणि त्यांचा बुकनं पाडायला चालू केलं. अण्णाला पण इकडे शंकरपाळ्या दिल्या होत्या. अण्णाने पण इकडे बुकनं पाडायला चालू केलं. अण्णा काही चहा पित नाही. आईने घरामध्ये तांदळाचं पीठ आधीच वाटून ठेवलं होतं. आई म्हणले आपण उत्तप्पा करू, तेवढं मला टमाटर कापून दे बारीक. म्हणलं टमाटर बारीक नाही, टमाट्याचं डायरेक्ट बुकनाच पाडतो. आई म्हणली मी 4 दिवस मामाचीकडे गेले, कुठं पण गेले तरी तू लोकांचा स्वयंपाक काय खायला घेत नाही. तुझा असा स्वभाव आहे. 4 दिवस उपाशी राहीन पण लोकांपुढे हात पसरायचं नाही. त्याच्यामुळं तू असलं शिकत जा छोटं छोटं. मापात झालेत काय? हा तुझ्यापेक्षा बारीक कापलंय ना. कांदा बी कापतासच मग. कापोय कांदा बी का लागतो घ्यायला. बर आईला टमाटर कापून दिल्यानंतर आईची इच्छा वाढली, मी कांदा कापून द्यावा. आईला म्हणलं तुझं बाकीचं सगळं आवर, मी त्या उत्तप्प्याला लागणारं सगळं मटेरियल रेडी करून देतो तुला. आईला बरंचसं मटेरियल चिरून दिल्यामुळं आईचा आता उत्तप्पा करायचा ताण वाजला. नुसता उत्तप्पा तव्यात टाकायचा आणि गारागार फिरवायचा. कांदा टमाटा चिरून झाल्यानंतर आमच्या आईची इच्छा वाढली. आई म्हणलं एवढी कोथिंबीर सुद्धा चिरून दे मला. कांदा आणि कोथिंबीर चिरलेलं ताट दिलं. आईला म्हणलं पाटकीने त्या तव्यात टाकून माझ्या पोटात जाऊ दे. ती गोष्ट खरी आहे बरं का. आधी हाताला चटके मग पोटाला भाकर. आईला मदत केल्यामुळे आईचं काम लगेच उरकलं. इकडं आईने उत्तप्पा बनवायला चालू केलं. उत्तप्पा पळीने वाचायचा का नाही, आईने डायरेक्ट पातेलंच घेतलं. चुकून जर पातेलं सांडलं उत्तप्पा राईस होऊन जायचा. आणि जिथं जिथं उत्तप्प्याला ठेगळं पाडलेत का नाही तिथं आईने पळीने बुजवायला चालू केलं. उत्तप्पा ताटात यायच्या आधी एक ताटली उत्तप्प्याला आणि एक ताटली मला खायला, हे निवेदन मी आधीच लावून ठेवले. होतंय का नाही सगळा चिखल व्हायला बसलाय. नाही तर मला हॉलमध्ये जाऊन बसायला. मला तर नाही बाय होईल म्हणून वाटत. एवढं महिन्यातनी कांदा आणि टमाटर चिरले. 2 ताटले बी आणून ठेवले तिथं. खेळ बी वाव आलं, वाव नाही आलं, वाऱ्याने निघले. होईल का नाही? बाई एक तरी चांगलं निघू दे, मला खायला होईल. एवढं कांदा मी चिरल्यात मी म्हणले लगेच टमाट्याची चटणी करायची. उपाशी झोपतो मी. अगं एवढं महिन्यात तुम्ही पलीकडं तो तिकडं पीठ ठेवलं तू अजून. जिरी मोहरी कांदा कोथिंबीर सगळं वाया जाईल. तू काय तू पैसे कमावती म्हणले तुला काय तू आपणच कमावणार आणि आपणच खाणार. नीट काढ. ती काय थोडं जातं काय अख्खं फासणार आहे काय? नीट काढ. हा असं काढ मस्त पैकी. फार चिकन केलाय याचा तू. हा ह्याच पिठच आहे ना हे. पिठले चिकटून बस. फार वाटोळं करून टाकलं. पिठले चिकटून बसतंय रे. कशी हॉटेलला एखाद्याचं हे करायचं. त्याच्यानंतर आत्या आली होती. आत्याला उत्तप्पा टेस्ट करायला दिला. आत्याला म्हणलं उत्तप्पा कसे आहे. आत्या म्हणले जरा मीठ कमी आहे. जसा का माझ्या ताटात उत्तप्पा पाडला तसा मी त्या उत्तप्प्यावरती हात घालून त्या उत्तप्प्याचा बुकना पाडायला चालू केला. आई म्हणली उत्तप्पा चांगला नसता झाला तर डायरेक्ट एवढ्या मटेरियलची टमाट्याची चटणी केली असते. आईला म्हणलं वाघ आई. आईने पण इकडं उत्तप्प्याचा बुकना पाडायला चालू केलं. जोपर्यंत आपल्या आहे का नाही तोपर्यंत आपल्या ताटात चांगलं चुंगलं खायला आहे. इकडं मी नाही जेवायला बसलो होतो. जेवायला केलं होतं टमाट्याची चटणी. थोडं मटेरियल शिल्लक राहिलं होतं त्यामुळे टमाट्याची चटणी उत्तप्पा आणि इकडं भाकरी. उत्तप्पा आणि टमाटा चटणीचं मी इकडं बुकना पाडायला चालू केलं. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.